नमस्कार मंडळी. मुलगी माहेरी गेल्यावर कसं आई सर्व भरून देतं, तसंच मी या ठिकाणी गेले ना का सर्व भरून देतात. आणि आम्ही जरी नाही गेलो ना तरी दरवर्षी ते येतात आमच्याकडे आणि मला सर्व घेऊन येतात. ते मी कोणाकडे गेले ते तुम्हाला नंतर सांगतेच. तर आता सकाळी नाश्ता वगैरे केला. आता वाजलेले आहेत 11 वाजता आम्ही निघालो. वाटेतच आम्हाला बालकुममध्ये एक छान असं मंदिर दिसलं. मी उतरली. त्रिमूर्ती मंदिर आहे. हे खूप सुंदर मंदिर आहे. मी वरती गेली, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो वाड्याला जायला. तर हे आहे त्यांचं घर. खूप छान सुंदर असं घर आहे आणि या आहेत त्यांच्या मस्त अशा आई. बाबा आजारी आहेत म्हणून दाखवणं शक्य नाही झालं. बाबा झोपलेले. तर यायला आम्हाला 2 वाजले. तर ज्योतीने बघा बनवलेलं आहे जेवण मस्त असा. भात आहे, भाकरी पण आहेत, गावठी कोंबडा आहे आणि सुकं चिकन आहे, सॅलड आहे. जेवल्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या. ज्योतीने कलिंगड आणलं. हे माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, कॉलेज फ्रेंड्स आणि त्यांच्या वाईफ, तिचंही नाव ज्योती. तर आम्ही छान अशा गप्पा मारल्या. तुम्हाला पहिल्यांदा हा घर दाखवते कारण की असे घर आता ना सध्या पाहायला नाही मिळत. खूप सुंदर घर आहे, जुनं एकदम. आणि इथे गेल्यावर ना बाहेर खूप गरमी आहे, पण इथं गेल्यावर एवढा थंडावा जाणवला ना, एसीची पण गरज नाही. खूप छान. आणि हे त्यांचं अंगण, प्रशस्त असं अंगण, खूप सुंदर घर आहे. आणि ही बघा, ही 500 वर्षापूर्वीची त्यांची ही पेटी आहे. हा हडप्पा आहे, खूप पुरातन आहे. एक 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे लॉक फक्त बदललेले आहे. आम्ही याला आता अनबॉक्सिंग करत आहोत, खोलत आहोत. आता साचिनेरी भाऊनी उघडली. आतमध्ये खूप कप्पे आहेत. भाऊनी दाखवलं. पुन्हा कधी वेळ भेटला तर नक्कीच दाखवेन. थोड्या वेळानंतर ज्योतीने चहा ठेवला आणि हे बघा त्यांची घरची डाळ आहे तुरीची. तर जात्यावरच ती केलेली आहे. तर ती डाळ दिलेली आहे. ह्या पापड्या आहेत, नको सांगत होती माझ्याकडे आहेत तरीही दिलं. त्यांचं मनच नाही भरत, नुसते देतच राहतात. त्याच्यानंतर आम्ही गेलो भाऊंच्या फार्मवर. हा फार्म नंबर 1 आहे भाऊंचा. तर इथे बघा भाऊंनी लावलेला आहे दुधी. ज्योतीची आणि भाऊंची मेहनत आहे. कोबी बघा किती लावले, मस्त असं कोबी आहे. हा आहे सफेद कांदा. हा बीसाठी ठेवलेला आहे भाऊंनी. तर मी म्हटलं पुढच्या वर्षी मला पण बी द्या. आणि मुळा बघा, मुळ्याची साईज बघा किती मोठा, मस्त असा मोठा दिसतोय पण कोवळा आहे. हे बघा मक्का, मक्का पण मस्त आलेला आहे. कलिंगड बघा, खूप भाजी लावले भाऊंनी. आणि पपई बघा एकदम जमिनीला लोटले तरी त्याला छान असे पपई पण आलेले आहेत. अजून खूप सारी झाडं आहेत. हे वांग्याचं आहे. टमॅटो बघा, आता साची टमॅटो काढत आहे. मस्त छोटी टमॅटो चवीला खूप छान आहेत. आणि भाऊ पण काढत आहेत आम्हाला देण्यासाठी. आणि हे बघा दोन्ही ज्योत्यांच्या पदरामध्ये एकीच्या वांगी आणि एकीच्या टमॅटो. मस्त अशी भाजी काढलेली आहे. आणि हे आहे फार्म नंबर 1. तर पुढे पण दाखवते. हां, आणि फार्म नंबर 1मध्येच कलिंगड, दुसरा कलिंगड आहे हा तयार झालेला आहे. नको म्हणत होती तरी माणसं काय ऐकत नाही, देतातच. आणि ज्योतीने काढलेलं आहे कलिंगड. हे कैऱ्याही लागलेल्या आहेत. कैऱ्या खूप छोट्या आहेत. आणि हे बघा डाळिंब, मस्त छोटे छोटे असे डाळिंब आहेत. आणि ही सर्व रताळी आहेत. हे बघा खूप प्रमाणात अशी रताळी लावलेली आहेत त्यांनी. आत्ता आलेला होता आपण फार्म नंबर 2वर. इथे बघा शेतावरचं घरही आहे त्यांचं. आणि खूप सारी आंब्याची झाडं लावली आहेत. खूप सारी, तुमची नजर जात असेल ना, खूप आंब्याची झाडी लावलेली आहेत. 2.5 वर्षाची झाडं आहेत ही. आणि हे बघा, ही मौदोऱ्याची फुलं बोलतात ना, मोहाची फुलं, ती खूप औषधी असतात. तुम्हाला सांगितलं होतं मी मागे. आणि खूप महाग असतात, विकायला असतात तर. आणि हे बघा तूर लावलेली ना भाऊंनी. तर खूप अशी तूर काढले त्यावेळी, साफ करून घ्यायची. आणि याला ना तुम्ही शेतावरचं फ्रीज म्हणू शकता. ही जी गॅप दिसते ना त्याच्यामध्ये रेती आणि पाणी भरतात आणि मधला पॅसेज आहे ना त्याच्यामध्ये फळं वगैरे ठेवतात, जेणेकरून म्हणजे फळं खराब होऊ नये, हा त्याच्यामागचा उद्देश असतो. तर ही बघा झाडं लांब लांबपर्यंत. आता या फळाचं नाव भाऊनी मला सांगितलं पण मला लक्षात नाही, तुम्ही सांगा काय आहे. तर भाऊ बघा इथं आम्हाला हे फोडून देत आहेत. हे माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत. म्हणजे ते कॉलेजला एकत्र होते आणि तेव्हापासून ओळख आहे. ते पण आमच्या घरी येतात, आम्ही पण त्यांच्याकडे जातो. आता बाबांची तब्येत थोडी बरी नाही म्हणून आम्ही बाबांना बघायसाठी गेलो होतो. तर काका बघा पुतण्यांची कशी सोय करतात, मस्त अशी. खूप प्रेम करतात माझ्या मुलांवर दोघे पण, हे ज्योती पण आणि भाऊ पण. आणि बघा कोंबड्यांनी अंडी पण घातलेत. आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण बघा खूप छान आहे. आणि हा आहे फार्म नंबर 3. इथे तलाव बघा, ह्याच्यामध्ये ना खूप मोठे मोठे मासे आहेत आणि खूप मोठी कोलंबी पण आहे. आता दिसत नसेल तुम्हाला, आम्हाला दिसते, आता कॅमेरामध्ये नसेल दिसत कदाचित. तर खूप मोठा तलाव आहे हा त्यांनी बनवलेला असा. आणि इथे पण ना पुढे गेल्यावर त्यांनी खूप आंब्याची झाडं लावली. म्हणजे ही जी फार्म नंबर 3 आहे ना ती खूप मोठी जागा आहे. म्हणजे इथे यायला आम्हाला आतमध्ये गाडी आणावी लागली, पूर्ण आतमध्ये गाडी आणावी लागली. येताना नाही दाखवलं पण जाताना दाखवते. खूप लांब आहे, खूप मोठी जागा आहे. तर इथं पण भाऊंनी पूर्ण अशी झाडं लावलेली आहेत. सोलर पॅनल पण आहे. हा बघा तलावाच्या बाजूलाच.
आणि अजून दाखवते. हे पण जागा आहे ना, हा नॅचरलच तलाव आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये ना हा पूर्ण भरतो. आता थोडंसं पाणी आहे तर याच्यामध्ये ना संध्याकाळी बदकं वगैरे येतात आणि प्राणी पण येतात रात्री पाणी वगैरे प्यायला. CCTV फुटेजमध्ये भाऊने आम्हाला दाखवलं कोणकोणते प्राणी येतात. तर जाताना तुम्हाला थोडीशीच क्लिपिंग दाखवते. खूप लांब आहे, थोडीशी क्लिपिंग दाखवते. बाहेर पडताना खूप मोठं फार्म आहे हे. आता भाऊ चालले त्यांच्या घराच्या दिशेने आणि आम्ही निघत आहोत आमच्या घराच्या दिशेने. तर आम्ही घरातून निघालेलो 5 वाजता. 2 तास आम्हाला हे तिन्ही फार्म फिरायला लागलं आणि निघता निघता आम्हाला 7 वाजले. तर यायला बघा आम्हाला 10 वाजले. आता एवढ्या रात्री जेवण नाही बनवत मी, मग म्हणून आम्ही आलेलो महाराष्ट्र लंच होममध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा. नेक्स्ट टाईम गेल्यावर मी पुन्हा डिटेलमध्ये याचं संपूर्ण व्हिडिओ काढेन. कारण की छोटाच व्हिडिओ बनवला होता, मला रील टाकायची होती, पण खूप मोठा झाला तरी पण मी दाखवलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.